नमस्कार. आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे परहिताचं चिंतन. एक राजा होता. त्याला शिल्पकलेची खूप आवड होती. मूर्तीच्या शोधात तो विविध देश विदेशात जात असे. अशा रीतीने राजाने आपल्या महालात अनेक मूर्ती आणल्या होत्या आणि तो त्यांची काळजी स्वतः घेत असे. सर्व मूर्तींमध्ये त्यांना 3 मूर्ती त्यांच्या प्राणापेक्षा जास्त प्रिय होत्या. सगळ्यांना माहीत होतं की मूर्ती राजांना खूप आवडतात. एके दिवशी एक सेवक त्या मूर्तीची साफसफाई करत असताना चुकून एका मूर्तीचा हात तुटला. जेव्हा राजाला हे कळलं तेव्हा राजाने त्याला खूप रागवलं आणि ताबडतोब त्या सेवकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकल्यावर नोकराने लगेचच इतर 2 मूर्तीही तोडल्या. हे पाहून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं. राजाने सेवकाला याचं कारण विचारलं. तेव्हा तो सेवक म्हणाला, महाराजा, मला क्षमा करा. या मूर्ती मातीच्या बनवलेल्या असून अत्यंत नाजूक आहेत. त्या मूर्ती अमरत्वाचं वरदान घेऊन आलेल्या नाहीत. आज न उद्या त्या तुटणारच आहेत. माझ्यासारख्या एखाद्या नोकराच्या हातून तुटली असती ही मूर्ती तर तिला विनाकारण फाशीची शिक्षा भोगावी लागली असती. मला आधीच फाशीची शिक्षा झालेली आहे. म्हणून मी इतर 2 मूर्ती सुद्धा तोडून त्या 2 लोकांचे प्राण वाचवले. हे ऐकून राजाचे डोळे विस्फारले. त्याला आपली चूक कळली आणि त्याने सेवकाला फाशीच्या शिक्षेतून लगेच मुक्त केलं. सेवकाने त्याला श्वासाचं मूल्य शिकवलं आणि त्याला हे देखील शिकवलं की न्यायाधीशाच्या आसनावर बसणं आणि वैयक्तिक प्रेमातून लहान लहान गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देणं हा त्या आसनाचा अपमान आहे. एखाद्याने नेहमी उंच आसनावर बसून त्या आसनाचा आदरच केला पाहिजे. राजा असो किंवा इतर कुणीही, जर त्याला न्याय देण्यासाठी निवडलं गेलं असेल तर त्याला न्यायाचं महत्त्व हे समजलंच पाहिजे. राजाला मूर्ती आवडत असे, पण त्याच्या सेवकाला फाशीची शिक्षा देणे हे न्यायाच्या विरुद्धच होतं. न्यायाच्या खुर्चीवर बसलेल्या कोणीही आपल्या भावनांपासून दूर जाऊन निर्णय घ्यावा. मरणाच्या इतक्या जवळ असूनही इतरांचा विचार करणारा हा सेवक माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे हे राजाला त्या क्षणी समजलं. न राहून त्या राजाने सेवकाला विचारलं की विनाकारण मृत्यूला सामोरे जाऊनही तू भगवंतावर रागावला नाहीस. तू निर्भय राहिलास. संयम, समविचारी स्वभाव आणि दूरदृष्टी हे गुण धारण करण्याची युक्ती काय आहे? यावर नोकराने सांगितले की तुमच्या घरी काम करण्यापूर्वी मी एका श्रीमंत उद्योगपतीचा नोकर होतो. माझे मालक माझ्यावर खूप आनंदी होते, पण त्यांना जेव्हा कधी कटू अनुभव आला तेव्हा ते देवाला खूप शिव्या द्यायचे. एके दिवशी सेठ काकडी खात होते. योगायोगाने त्यांची ती काकडी कडू होती. सेठने ती काकडी मला दिली. मी ते खूप चवदार असल्यासारखे खूप चवीचवीने खाल्ली. ते पाहून सेठने विचारलं, काकडी तर खूपच कडू होती, तू अशी कशी खाल्लीस? म्हणून मी म्हणालो, सेठजी, तुम्ही माझे मालक आहात. दररोज स्वादिष्ट अन्न देता. एके दिवशी काही कडू दिलं तरीही ते स्वीकारण्यात काय हरकत आहे? राजाजी, त्याचप्रमाणे जर देवाने एवढी सुखसंपत्ती दिली असेल आणि कधी कधी कडवे अनुदान दिले तर त्याच्या सद्बुद्धीवर शंका घेणं योग्य नाही. जन्म, जीवन आणि मृत्यू ही सगळी त्याची देणगी आहे. या सुंदर कथेपासून आपल्याला हाच बोध मिळतो
की खरं तर जर आपण समजू शकलो तर जीवनात जे काही घडते आहे ते सर्व ईश्वराच्या दयेमुळेच घडते आहे. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. म्हणून आपण सुख आणि दुःख हे देवाचेच प्रसाद मानून त्यांचा संयमाने स्वीकार केला पाहिजे आणि सदैव परहिताचा विचार केला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची कथा? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.